घरी जाण्याआधीच गाडी बंद पडली बघा. आपले 2 बंधू लागले कामाला. काय म्हणता मित्रांनो, कॉलेज झालं व्यवस्थित मस्त मजेत. आणि निखिल कसं काय की आज फुल ऑन खुशमध्ये होता. काय भेटलं त्याला कोणास ठाऊक. ज्युनियरला बाय म्हणून मी आलो सगळं रूमवर बघा. आल्या झालो फ्रेश वगैरे. जिमची बॅग पॅक केली अक्षयनं, उचलली मी. आता सळ निघूत म्हणलं जिमला. वातावरण एकदम मस्त झालं होतं. आता नाही का छोट्याशा परिणामाला बाय म्हणलं, आम्ही पण तिला बाय म्हणून सळ निघालो जिमकडे. वाटेतच बघा एवढं मस्तपैकी सनसेट दिसू लागलं ना. रत्नागिरीचं ना कुठं हे बघा सनसेट मस्त असतो. आता येऊन पोहोचलो जिमला. जिम नाही हो, तिला म्हणायचं फिटनेस इंजिन. जय बजरंगबली म्हणून पहिले लागलो आपल्या कामाला. आल्याला आपल्याला ट्रेनरनी सांगितले की आपल्याला चेस्ट करायचे आहे, कारण आज जिममध्ये गर्दी होती चेस्टसाठी. मग काय व्यवस्थित बुट वगैरे घातले, पोज मारली. आणि हाच व्यक्ती आहे बघा ज्याने म्हणजे पाय तोडले होते परवा. मग काय स्ट्रेचिंग वगैरे करून घेतलं व्यवस्थित. आता मला पुशअप्स वगैरे मारून मी लागलो वर्कआउट करायला बघा. चेस्ट एकदम व्यवस्थित मारला. पंप एकदम खास आला होता बघा चेस्टला. आता चला मला निघू रूमकडे. रूमवर आल्याला ना आपली पहिली फेवरेट मील घेतली बनवून. खाऊन घेतलं पोटभर. आणि एकदम टेस्टीला ना A1 लागते बघा. तुम्ही ट्राय करा कधी. सांगितली तुम्हाला रेसिपी. फ्रेश वगैरे झालो मी व्यवस्थित. आता होती बाळी डाळ बनवायची आणि थोडं बहुत स्टडी करायचं होतं खूप सारं. आज घेतलं स्टाईलमध्ये. आज ना सप्पक डाळ बनवली, कारण आज मेन्यू खूप होता. कारण आज आजीनी भाकर भाजी वगैरे सगळं दिलं होतं, म्हणून आज ठरवलं सप्पक डाळ बनवायचं. डाळ बनवणं झालं आणि जेवायला घेतली सुरुवात. पोरं बसली फोनवर बघत. म्हणलं चला आपण जेवण घेऊ पोटभर. भेटू तुम्हाला उद्या मी. बाय.